कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. प्रभाग क्रमांक 23 मधील तरुणांचा अपक्ष उमेदवार कांचनताई जावळे यांना भक्कम पाठिंबा. प्रभाग क्रमांक 23 मधील अपक्ष उमेदवार कांचनताई जावळे यांना प्रभागातील तरुण वर्गाचा प्रचंड आणि वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशी ओळख निर्माण केलेल्या कांचनताई जावळे या नेहमीच तरुणांच्या अडचणीसाठी धावून जाणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नोकरी, शिक्षण, खेळाचे मैदान, पाणी, रस्ते, लाईट, आरोग्य, शासकीय कामे असोत किंवा कोणतीही वैयक्तिक अडचण, कांचनताई जावळे आणि अमोल जावळे हे प्रत्येक कामात तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसतात. फक्त आश्वासनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष काम करून दाखवण्याची त्यांची कार्यपद्धती तरुणांना विशेष भावत आहे. आम्ही फोन केला की ते लगेच प्रतिसाद देतात. काम लहान असो वा मोठे, आमच्या पाठीशी उभे राहून ते पूर्ण करून देतात, अशी भावना प्रभागातील तरुण व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कांचनताई जावळे यांना तरुणांचा पूर्ण आणि एकदिल पाठिंबा आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे. तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारे आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींना स्वतःच समजणारी ही नेतृत्व शैलीच कांचनताई जावळे यांची खरी ताकद ठरत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मधून कांचनताई जावळे या प्रचंड मताधिकांनी विजयी होतील आणि महानगरपालिकेत जनतेचा आवाज बनून जातील, असा ठाम विश्वास तरुण वर्ग व्यक्त करत आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, थिरगाव, पिंपरी चिंचवड. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या आज संध्याकाळी 5:30 वाजता प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या आज थंडवणार आहेत. प्रचार 5:30 वाजता थांबेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जाती महिला वर्गातून कांचनताई जावळे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जात आहेत. त्यांच्याबद्दलच्या प्रभाग क्रमांक 23 मधील तरुण वर्ग आहे त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कांचनताई जावळे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातात, काय सांगाल त्याच्याबद्दल? कांचनताई हे खूप म्हणजे सर्व मंडळासाठी खूप मदत केलेली आहे. तसेच त्यांच्या ॲम्ब्युलन्स म्हणा, परत खूप आर्थिक मदत त्यांच्या इथं वार्ड क्रमांक 23 मध्ये झालेल्या आहेत आणि ते कायम काम करते ते. आणि त्यांचं चिन्ह बॅट आहे. तर मला एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि बॅटीचं चिन्ह हे 15 तारखेला विजय होईल अशी एक अपेक्षा आहे मला. ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून कांचनताई जे आहेत ते सामाजिक वेगळ्या पद्धतीचं कामं करत असतात. असा काय तुमचा एखादा अनुभव त्यांच्याबद्दलचा? एकदा आमच्या इथं थेरगावमध्ये एक पेशंट होतं, त्यांना अर्जंट ॲम्ब्युलन्सची गरज होती. तर अमोलदादांनी रात्री 2 वाजता आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली होती. एकच फोन केला त्यांना की दादा आम्हाला ॲम्ब्युलन्स लागते, खूप गरज आहे. त्यांनी 2 वाजता एक आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली होती. ते पण उठून येऊन स्वतः चावी देऊन आम्हाला गेले होते. बरोबर, म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असा. हो नक्कीच, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. बरोबर, हो नक्कीच. ठीक, ओके. तर अशा पद्धतीने जे आहे ते एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचं तरुण वर्गातून कांचनताईबद्दलचं मत आहे. तर या पद्धतीने कांचनताई 100% येणाऱ्या 15 तारखेच्या इलेक्शन झाल्यानंतर 16 तारखेला गुलाल त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया या प्रभागातील तरुणांकडून येत आहे.